माझे नाव स्नेहा. माझ्या बहिणीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. तिचे नाव कोमल होते. ती हैदराबाद येथे राहत होती कारण तिचा पती माझे जिजू राहुल हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. काही दिवसापूर्वीच कोमलचा आईला फोन आला होता. ती गरोदर असल्याने खूपच अशक्तपणा जाणवत होता. तिच्या कोणतेही काम होत नव्हते आणि दिवसभर फक्त आराम करावासा वाटत असे. तिने मदतीसाठी आईला बोलवले होते, पण आईला घरी बाबा आणि लहान भावाची काळजी घेण्यासाठी राहावे लागणार होते. त्यामुळे आईने माझे नाव सुचवले. मी नुकतीच 12वीची परीक्षा संपली होती आणि मला सुट्ट्या लागल्या होत्या. कोमल मला हैदराबादला येण्यासाठी हो म्हटले. त्या दिवशी रविवारची सुट्टी मला जिजू घेण्यासाठी सकाळी आमच्या घरी आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर हजर राहायचे असल्यामुळे ते रात्री न थांबता संध्याकाळीच परत जाण्याचं म्हणत होते. जिजू दिसायला खूप देखणे होते. एखाद्या मॉडेलसारखे दिसत होते. त्यांनी संध्याकाळी गाडीला आमच्या दोघांचेही रिझर्वेशन केले होते. बरोबर 6 वाजता आम्ही दोघे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. गाडीत बसल्यावर जिजूला समजले की अजूनही एक सीट वेटिंगवर आहे. ती कन्फर्म झाली नव्हती. तेव्हा जिजू मला म्हणाले, स्नेहा तुम्हारी सीट कन्फर्म आहे, तुम ऊपरवाली सीट पर जाके बैठो. आता रात्र बरीच झाली होती आणि आमची ट्रेन सकाळी 9 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. जिजू खालच्या सीटवर डोक्याला हात लावून बसले होते आणि मोबाईल पाहत होते. तेवढ्यात मी त्यांना म्हणाले, जीजाजी आप इस सीट पर सो जाओ, तब तक मैं नीचे बैठ जाती हूँ, आपकी नींद भी आ रही है. जेव्हा जिजू मला म्हणाले, नहीं स्नेहा तुम वहीं पर सो जाओ, मुझे रात भर जगने की आदत है. मग मी जिजूंना परत विचारले नाही आणि माझ्या जागेवर जाऊन झोपले. बरोबर रात्रीच्या 1 वाजता माझ्या शेजारी कुणीतरी झोपल्याचा मला भास झाला. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा गाडीत सर्वत्र अंधार होता. मी माझ्या जागेवरून थोडी सरकले तेव्हा जिजूचे पाय माझ्या तोंडाकडे होते. मी निश्चितच माझ्या जागेवर झोपले, पण एक सीटवर आम्ही दोघे झोपल्यामुळे खूप दाटी झाली होती. जिजूंचा हात वारंवार माझ्या कमरेवर येत होता. त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे मनात एक वेगळीच खळबळ सुरू झाली. मग मी सुद्धा हात जिजूंच्या कमरेखाली ठेवला. त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला आणि ते हात दाबू लागले. त्यांच्या अशा करण्याने माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. त्या क्षणी थोडी भीती वाटत होती की जिजू गाडीतच माझ्यासोबत हे वेगळे तर करणार नाहीत ना. पण जिजू माझा हात त्यांच्या हातात घेऊनच झोपले होते आणि मी तशीच पूर्ण रात्र जागी राहून स्टेशन येण्याची वाट पाहत होते. बरोबर सकाळी 9 वाजता आमची ट्रेन सिकंदराबाद येथे स्टेशनवर पोहोचली. मग जिजू आणि मी सामान घेऊन स्टेशनवर बाहेर आलो आणि ऑटोमध्ये बसून घराकडे निघालो. जिजू अगदी माझ्या शेजारी चिटकून बसले होते. त्यांच्या हाताचा स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा देत होता. मला असे वाटत होते की दिवसभर जिजूंचा हात हातात घेऊनच त्यांच्याजवळ झोपून राहावे. सुमारे 20-25 मिनिट आम्ही घरी पोहोचलो. घरी कोमल आमची वाट पाहत होती. ती आम्हा दोघांना म्हणाली, आप दोनों अभी तैयार हो जाओ, फिर आपके लिए गरमागरम नाश्ता बनाती हूँ. सर्वात अगोदर जिजू आंघोळीसाठी गेले, पण गंमत अशी झाली की घाईघाईत ते बाथरूमचे दार लावायचे पूर्ण विसरले. ते सरकारी क्वार्टर होते ज्यामध्ये 2 रूम आणि 1 किचन होते. मी पुढच्या हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होते आणि तिथून जिजू आंघोळ करताना स्पष्ट दिसत होते. ते जितके देखणे होते तितकेच व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांचे आंघोळ झाल्यावर ते तयार होऊन काही कामासाठी बाहेर गेले. त्यानंतर मी निवांतपणे आंघोळ करून तयार झाले. जेवणाच्या वेळेस जिजू घरी आले आणि आम्ही तिघांनी एकत्र जेवण केले. कोमलने जेवणानंतर लगेच औषधं घेतल्यामुळे तिला झोप येत होती. आम्ही तिघेही जण हॉलमध्ये खालीच झोपलो होतो. जिजूच्या शेजारी कोमल आणि तिच्या शेजारी मी होते. सुमारे अर्ध्या तासानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. जिजू हे कोमलच्या गळ्यातील चेन ठीक करत होते आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. आता कोमलचा काळा टी-शर्ट मला दिसत होता. अधूनमधून जिजू माझ्याकडे पाहत होते. त्यांना वाटत होतं की मी झोपली आहे, पण मी माझे डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहत होते. कोमल आणि जिजूंचे संवाद बराच वेळ चालला. ते पाहून मनात जिजूविषयी एक वेगळीच ओढ निर्माण झाली. संध्याकाळी कोमलच जिजूंना म्हणाली, अजी सुनते हो, स्नेहा को भी आपके साथ घूमने ले जाओ, वो भी हैदराबाद सिटी का माहौल देख लेगी.
मग मी गाडीवर जिजूंच्या मागे बसून हैदराबाद शहर पाहण्याचा आनंद घेत होते. जिजू जेव्हा जेव्हा गाडीला ब्रेक मारायचे तेव्हा तेव्हा माझे शरीर जिजूच्या पाठीला स्पर्श करत होते. त्यांनी मला वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन तिथल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थाचा आस्वाद दिला. घरी परतताना त्यांनी माझ्यासाठी एक पिवळ्या कलरची अनारकली ड्रेस घेतला. त्यावर मी म्हणाले, जीजाजी मेरे पास बहुत ड्रेसेस है, अभी इसकी कोई ज़रूरत नहीं है, जब मुझे लगेगा तब लेंगे. तेव्हा जीजू मला म्हणाले, अभी तुम्हें हमारे पास काफ़ी दिन रहना है और यहाँ कोई ना कोई फंक्शन होता रहता है. उन फंक्शन में तुम्हारी दीदी मेरे साथ इस हालात में नहीं आ सकती, तो तुम मेरे साथ यह ड्रेस पहनकर आना पड़ेगा. तो ड्रेस पाहून मला खूप आनंद झाला, कारण असा ड्रेस आणि असा रंग माझ्याकडे नव्हताच. घरी येताना आम्ही एका हॉटेलमध्ये बिर्याणी पॅक करून घेतली आणि घरी आल्यावर कोमलला स्वयंपाक करण्यास नकार दिला. कोमलने तिच्यासाठी मुगाची खिचडी बनवली आणि आम्ही तिघे रात्री जेवणासाठी बसलो. बिर्याणी खूपच छान होती. मी आणि जिजू पोटभर खाल्ले. जेवण झाल्यावर आम्ही तिघेही टीव्ही पाहायला बसलो. तेवढ्यात जिजू कोमलला म्हणाले, अरे कोमल, मेरे पीठ पर ज़रा वो घमुरियों वाला पाउडर लगा दो, गर्मी की वजह से बहुत खुजली हो रही है. तेव्हा कोमल मला म्हणाली, स्नेहा ज़रा तुम्हारे जीजाजी को पाउडर लगा दो, मैं अभी किचन में से बर्तन धो के आती हूँ. मी कोमलला ठीक आहे म्हटले आणि जिजू पाठीवर पावडर लावू लागले. माझ्या हाताच्या पाठीला स्पर्श होता जिजू ताट बसले आणि मला म्हणाले, स्नेहा तुम्हारे हाथ कितने कोमल है, ऐसा जी करता है कि पूरी रात तुम्हारे पीठ पर ऐसे ही पावडर लगाती रहो. सुमारे 15-20 मिनिट मी तिथे बसून जिजूंना पावडर लावत होते. कोमलचं काम आटोपल्यावर तीही आमच्यासोबत बसून टीव्ही पाहू लागली. आता रात्री 12 वाजले होते. कोमलने औषध घेतल्यामुळे तिला खूप झोप येत होती. मग आम्ही तिघेजण हॉलमध्ये झोपलो. रात्री साधारण 1 वाजेच्या सुमारास कोणाचा तरी स्पर्श माझ्या पायाला वारंवार होत असल्याचे मला जाणवले. हळूहळू मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमिनीच सरकली. जिजू आणि कोमल एकमेकावर भरभरून प्रेम व्यक्त करत होते. कोमल आपला टी-शर्ट व्यवस्थित करून शांत झोपली होती. मला ते दृश्य पाहिल्यामुळे झोपच लागत नव्हती. आता तर असे वाटत होते की जिजूंनी माझ्याशीही तसेच प्रेम करावे आणि याच विचारात मला केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी जिजू लवकर उठायचे, कारण त्यांच्या ड्युटीचा सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाईम असायचा. त्यामुळे कोमलला चहा बनवण्यासाठी आवाज देऊन उठवत होते. कोमल उठो, सुबह के 6 बज चुके है, कोमल उठो. पण कोमल गाढ झोपेत होती. तेवढ्यात त्यांचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मी उठून बसले. जिजू अजून कोमलला उठवत होते, म्हणून मी त्यांना विचारले, क्या हुआ जीजू, क्यों तंग कर रहे हो दीदी को. तेव्हा जीजू म्हणाले, स्नेहा मुझे ड्यूटी पर जाने के लिए देर हो रही है और सुबह की चाय पिए बिना मैं फ्रेश नहीं लगता, फिर सिर काफ़ी दर्द होता है, इसलिए चाय बनाने के लिए तुम्हारी दीदी को जगा रहा हूँ. तेव्हा मी जीजूंना म्हणाले, जीजाजी आप नहा के तैयार हो जाओ, तब तक मैं आपके लिए चाय बनाती हूँ. थोड्या वेळात जीजू आंघोळ करून थेट किचनमध्ये आले आणि मला म्हणाले, स्नेहा बन गई चाय. तेव्हा मी त्यांना म्हणाले, चाय तो कब की बन गई, पहिले आप कपडे पहन लो. ओल्या केसात जिजूंनी खूपच देखणे दिसत होते. ते तयार झाल्यावर त्यांनी मला चहासाठी आवाज दिला आणि मग गरमागरम चहाचा कप घेऊन त्यांच्यासमोर आले. मी म्हणाले, जीजू आपकी चाय. जीजू माझ्याकडे एकटक पाहत होते. मग हळूच त्यांनी त्यांच्या हाताची बोटे माझ्या चेहऱ्यावर फिरवली, ज्यामुळे माझ्या मनात तरंग निर्माण झाले. जिजूंनी माझ्या हाताला स्पर्श करत चहाचा कप घेतला. मी अजूनही त्याच्या समोर उभी होते. मग जिजू म्हणाले, काफ़ी सुंदर दिखती हो स्नेहा, चाय तो तुम्हारी दीदी से लाजवाब बनाई है, चलो स्नेहा अब शाम को मिलते हैं. एवढे बोलून ते थेट ड्युटीवर निघून गेले. मी त्यांच्या विचारात तिथे उभे राहिले. किती छान स्वभाव आहे ना जिजूचा, काश मलाही असाच नवरा मिळावा. संध्याकाळी जेव्हा जिजू कामावरून आले तेव्हा बेडवर झोपून मोबाईल पाहत होते. जिजू कोमलला आवाज देऊ लागले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, जीजाजी दीदी नीचे वाले घर पे अभी गई है. मग जिजू मी ज्या बेडरूममध्ये होते तिथे आले आणि माझ्यासमोर कपडे बदलू लागले. ते मला म्हणाले, स्नेहा आज शाम को भी हम दोनों बाहर घूमने जाएंगे, मगर उससे पहले तुमसे कुछ काम है. मी जिजूंना विचारले, क्या काम है जीजू. त्यावर
ते मला म्हणाले, मुझे तुम्हारे ओठों पर ओठ रखकर उसका रस चखना है. जिजू असे बोलल्यावर मला थोडी लाज वाटली. मलाही त्यांच्याशी जवळीक साधण्याची इच्छा बऱ्याच दिवसापासून होती, पण थेट कसे सांगणार. आज तर ते स्वतःहूनच माझ्याजवळ आले होते. पण जर कोमल अचानक आली आणि तिने आम्हाला दोघांना अशा अवस्थेत पाहिले तर तिला वाईट वाटेल. म्हणून मी जिजूला म्हणाले, जीजू आपके पास सुबह शाम मेरी दीदी का चेहरा रहता है, फिर आपको मुझे किस करने की क्या ज़रूरत पड़ गई है. मेरे से ज़्यादा खूबसूरत तो मेरी दीदी दिखती है. फिर मौका मिलने पर आप दीदी से बात करके उन्हीं से किस ले लेना. त्यावर जीजू म्हणाले, अरे स्नेहा, तुम्हारी दीदी की हालत अब मुझसे किस लेने की नहीं है. उसे अभी आराम की ज़रूरत है. अपना खाली 2 मिनट काम है, वो भी तुमसे नहीं हो पा रहा. मी विचार करत होते तेवढ्यात जिजूंनी त्यांचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. त्या क्षणी माझ्या शरीरात एक वेगळीच अनुभूती झाली. मला खूप आनंद होत होता. तेवढ्यात कोमलचा जोरात आवाज आला. दाराबाहेरून आला, अरे स्नेहा, दरवाजा खोलो. मग जिजू माझ्यापासून बाजूला झाले आणि दार उघडले. कोमल जिजूंना म्हणाली, अजय तुम कब आए, स्नेहा कहाँ है. तेव्हा जीजू कोमलला म्हणाले, कोमल स्नेहा अंदर सोई है. मैं जस्ट अभी आया ही था कि कपड़े बदल के टीवी ऑन करने वाला था, तब तक तुम दरवाजे के पास आकर खटखटाने लगी. मग कोमल मला पाहण्यासाठी आतून बेडरूममधून आली. मी मुद्दाम झोपण्याचे नाटक करत पडले होते आणि जीजू पुढच्या रूममध्ये टीव्ही पाहत बसले होते. मग कोमल संध्याकाळच्या जेवणाची तयारी करण्यासाठी जीजूंना विचारू लागली. तेव्हा जीजू म्हणाले, कोमल आज क्या खाना है, हम तीनों को मिलके बाहर खाते हैं. बहुत ही दिन हो गए बाहर का खाना ही नहीं खाया है. तेव्हा कोमल म्हणाली, ऐसा करो आप और स्नेहा बाहर जाके खा लो. ऐसे में डॉक्टर ने मुझे बाहर का खाना खाने से मना किया है. जीजूच्या मनासारखे घडल्यामुळे आम्ही दोघे खूप खुश होतो. मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. जात असताना माझी नजर जिजूकडे गेली. त्यांनी मला एक गोड स्माईल दिली आणि मीही त्यांना छान प्रतिसाद दिला. आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता बाहेर आलो. आधीपेक्षा मी आता जिजूंसोबत अधिक मोकळी झाले होते. बाहेर भरपूर एन्जॉय. आम्ही 10 वाजता घरी आलो. यावेळी कोमल जेवण करून टीव्ही पाहत होती. आम्ही आल्यावर तिने लगेच टीव्ही बंद केला आणि म्हणाली, स्नेहा तुम अपने जीजाजी को पानी की बोतल भर के रख देना, मैं सोती हूँ, मुझे काफ़ी नींद आ रही है. कोमलला औषध घेतल्यामुळे लगेच झोप लागायची. मग मीही रात्री पंजाबी ड्रेस न घालता टी शर्ट आणि सुटसुटीत कपडे घालून झोपायला ठरवले. आम्ही तिघेही नेहमीप्रमाणे पुढच्या हॉलमध्ये झोपलो. जिजूंच्या शेजारी कोमल आणि तिच्या शेजारी मी. रात्री साधारण 1:30 वाजता माझ्या पोटाला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्याचे मला जाणवले. मग हळूहळू तो हात पोटावरून सरकून माझ्या टी शर्टची घडी नीट करण्यात व्यग्र झाला. मला खात्री पटली की जिजू माझ्या शेजारी आले आहेत. मी हळूच माझी कूस बदलून जिजूकडे चेहरा केला आणि आम्ही आमचे होठ एकमेकांच्या ओठावर टेकवले. बराच वेळ आम्ही एकमेकांचा सहवास आनंद घेत राहिलो. माझा हा पहिलाच अनुभव असल्याने मला खूप आनंद होत होता आणि जिजूंनाही खूप मजा येत होती. मग आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. दुसऱ्या दिवसापासून मला जिजूंशिवाय चैन पडत नव्हते. मी फक्त संध्याकाळी आणि त्यांच्या घरी येण्याची वाट पाहत होते. आता तर आमचा रोजचा हा नियमच झाला होता. सकाळी दररोज जिजू मला चहा बनवायसाठी उठवायचे. त्यावेळीच आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवायचो. रात्री जेवण झाल्यावर कोमल झोपली की आम्ही एकत्र येऊन प्रेम व्यक्त करायचो. असे करता करता कोमलची डिलिव्हरी रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये झाली. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. कोमल हॉस्पिटलमध्ये फक्त 4च दिवस होती. ती घरी आल्यावरही आम्ही लपून छपून एकमेकावर प्रेम करत होतो. आता कोमलची डिलिव्हरी होऊन 1 महिना झाला होता. मला घरी जावे लागणार होते, पण माझी इच्छा होत नव्हती. घरी आल्यावरही सतत जिजूंची आठवण येत असायची. मग मी त्यांना व्हिडिओ कॉल करून माझ्या मनाला शांत करून घेत असे. अशा प्रकारे कोमलच्या प्रेग्नन्सीच्या काळात झोपल्यानंतर जिजू माझ्या टी शर्टवरून हात फिरवून जे प्रेम माझ्यावर करायचे त्याची सदैव आठवण मला येत राहील. घरी परत आल्यावरही माझे मन हैदराबादमध्येच अडकून पडले होते. दिवसभर मोबाईलकडे डोळे लावून बसणे आणि जिजूंच्या व्हिडिओ कॉलची वाट पाहणे हाच माझा दिनक्रम झाला होता.
कधीकधी रात्रीच्या शांततेत मला ट्रेनमधील तो स्पर्श आणि हॉलमधील चोरटे क्षण आठवायचे आणि माझे हृदय जोरजोरात धडू लागायचे. पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. एके रात्री अशा काही गोष्टी घडल्या ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवली. त्या रात्री नेहमीप्रमाणे 12 वाजून गेले होते. मी बेडवर पडून जिजीच्या मेसेजची वाट पाहत होते. अचानक माझ्या फोनची स्क्रीन चमकली. जिजूंचा व्हिडिओ कॉल होता. मी लगबग कॉल रिसीव्ह केला. स्क्रीनवर जिजूंचा चेहरा दिसला, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे गोड हसू नव्हते. ते खूप घाबरलेले, गोंधळलेले दिसत होते. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. जिजू, काय झालं? तुम्ही एवढे घाबरले का आहात? कोमल दीदी कुठे आहे? मी काळजीने एकमागून एक प्रश्न विचारले. जिजूंनी फोनचा कॅमेरा हळूच दुसऱ्या बाजूला फिरवला. हॉलमध्ये पूर्ण अंधार होता. फक्त टीव्हीचा मंद प्रकाश पडत होता. समोर सोफ्यावर कोमल दीदी पाठ फिरवून बसली होती. ती अगदी शांत, निश्चल होती. स्नेहा, जिजूंचा आवाज थरथरत होता. कोमल गेल्या 2 तासापासून अशीच बसून आहे. मी तिला आवाज दिला, हलवून पाहिले, पण काहीच बोलत नाही. ती फक्त समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत आहे. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट काय आहे माहीत आहे? जिजूंनी आवाजाचा टोन बदलला. तो आणखीनच गंभीर झाला. काही वेळापूर्वी तिने अचानक माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, स्नेहाने तिचा पिवळा अनारकली ड्रेस इथेच विसरला आहे. तिला म्हणावं लवकर येऊन घेऊन जा, नाहीतर पुढच्या वेळी मी स्वतः आणायला येईल. स्नेहा, कोमलला आपल्याबद्दल सगळं समजलं आहे का? तिचे वागणूक माणसासारखी वाटत नाहीये. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. खोलीत एसी नसतानाही मला प्रचंड थंडी वाजायला लागली. कोमलला कसे समजले असेल? तिने तर दरवेळी औषध घेऊन गाढ झोपल्याचे नाटक केले नव्हते ना? तेवढ्यात व्हिडिओ कॉल अचानक कट झाला. मी पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला, पण जिजूचा फोन स्विच ऑफ दाखवू लागला. मी कोमलच्या नंबरवर फोन केला. तोही नॉट रिचेबल होता. माझे हृदय छातीतून बाहेर येईल इतक्या जोरजोरात धडधडत होते. मी रात्रभर जागीच राहिले, सकाळी उजाडण्याची वाट पाहत. सकाळी साधारणतः 7 वाजता माझ्या फोनवर एक मेसेज आला. तो कोमलच्या नंबरवरून होता. मेसेज वाचून माझे हातपाय थरथरू लागले. मेसेजमध्ये लिहिले होते, स्नेहा, आज सकाळी जिजू ड्युटीवर जाताना त्यांचा अपघात झाला. ते सध्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहेत. तू ताबडतोब पहिली ट्रेन पकडून हैदराबादला ये. मी तुझी आणि तुझ्या त्या पिवळ्या ड्रेसची वाट पाहत आहेत. पण सस्पेन्स इथेच संपत नव्हता. हा मेसेज वाचून मी रडत रडत आईच्या खोलीत गेले आणि तिला जिजूंच्या अपघाताबद्दल सांगितले. आणि आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, स्नेहा, तू वेडी झालीस का? सकाळी 5 वाजतायत. कोमलचा फोन आला होता. ती म्हणाली, जिजू तिला आणि बाळाला घेऊन दोघांसाठी कुलदैवताच्या दर्शनाला गावाकडे निघाले आहेत. तिथे नेटवर्क नसेल म्हणून तिने आधीच कळवले. आता माझ्या डोक्याचं काम करणं बंद केलं होतं. जर कोमल आणि जिजू गावाकडे गेले होते तर रात्री जिजूंनी मला व्हिडिओ कॉलवर काय दाखवले आणि सकाळी कोमलच्या नंबरवरून अपघाताचा मेसेज कोणी केला? मला समजले होते की मी ज्या प्रेमाच्या खेळात गुंतले होते त्यामागे आता अतिशय भयंकर रहस्यमय जाळे विणले गेले होते. त्या रात्री हैदराबादच्या त्या बंद खोलीत नक्की काय घडले होते हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जाणे भाग होते. पण तिथे माझी वाट नक्की कोण पाहत होते? कोमल, जिजू की आणखी कोणीतरी? आईचे शब्द ऐकून माझ्या डोक्यातील नस जणू फाटायला आल्या होत्या. कोमल दीदीने आईला फोन करून सांगितले होते की ते गावाकडे जात आहे. तर मग माझ्या फोनवर मेसेज, रात्रीचा भयानक व्हिडिओ कॉल कोणाचा होता? रहस्य अगदी गडद झाले होते की मला क्षणाचाही विचार न करता हैदराबादला जाणे होते. मी आईला काही न स्पष्ट सांगता दीदीला माझी गरज आहे असे म्हणून त्याच दिवशी दुपारी निघणाऱ्या ट्रेनने तिकीट काढले आणि हैदराबाद गाठले. ट्रेनच्या संपूर्ण प्रवासात माझ्या डोळ्यासमोर जिजूंचे भीतीदायक चेहरा आणि दीदींची शांत आकृती हलत होती. माझ्या मनात एक प्रचंड अधीरपणा भावना देखील दाटून आली होती. मी माझ्या सख्या बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसला होता. तिच्या गरोदरपणाच्या आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला होता. कदाचित देवाने माझ्या पापाची शिक्षा देण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सिकंदराबाद स्टेशनवर उतरले. मी थेट सरकारी क्वार्टरमध्ये पोहोचले. घराबाहेर प्रचंड शांतता होती. मी थरथरत्या हाताने दरवाजा ठोठावला.
काही सेकंदानंतर दरवाजा उघडला गेला आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या आचार्याला सीमा राहिली नाही. समोर कोमल दिदी उभी होती. तिच्या कडेवर छोटी मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग किंवा भीती नव्हती, उलट असीम शांतता आणि दुःख होती. दिदी, तू ठीक आहेस? आणि जिजू कुठे आहेत? त्यांचा अपघात झाला, आवाज अडखळला. कोमल दिदीने आता आत येण्यास सांगितले आणि शांतपणे दरवाजा बंद केला. हॉलमध्ये गेल्यावर समोरच्या सोफ्यावर जिजू बसलेले दिसले, पण त्यांच्या पायाला आणि हाताला कोणीतरी पट्टी नव्हती. ते अगदी सुखरूप होते. फक्त त्यांचा चेहरा खाली झुकलेला होता आणि ते माझ्याकडे पाहण्याची हिंमत करत नव्हते. बै स्नेहा, दीदी अत्यंत शांत गंभीर आवाजात म्हणाली. दीदी, हे सगळं काय आहे? रात्रीचा तो व्हिडिओ कॉल, तो अपघाताचा मेसेज आणि आईला दिलेली गावाची माहिती, मला काहीच समजत नाही. मी रडकुंडीला येऊन विचारले. दीदीने बाळाला आतल्या खोलीत झोपवले आणि हॉलमध्ये परत आली. तिने टीव्हीच्या खाली असलेल्या कपाटातून एक छोटा कॅमेरा आणि माझा तो पिवळा अनारकली ड्रेस बाहेर काढला. तो ड्रेस पाहून माझे हृदय जणू जागेवर थांबले. हा खेळ मीच रचला होता. स्नेहा, दीदी पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत सांगितले. तू जेव्हा पहिल्यांदा या घरी आलीस तेव्हापासून मला तुमच्या दोघांच्या वागण्यात बदल जाणवला होता. मी गरोदर होते, आजारी होते, पण वेडी नव्हते. एका स्त्रीला आणि विशेषतः एका बहिणीला तिच्या नवऱ्याच्या आणि बहिणीच्या नजरा लगेच ओळखता येतात. ज्या रात्री तुम्ही दोघे हॉलमध्ये एकत्र होतात त्या रात्री मी औषध घेतले नव्हते. मी फक्त झोपण्याचं नाटक करत होते. दीदींचे हे शब्द कानावर एखाद्या विजेसारखे पडले. मला आठवले की मी किती निर्लज्जपणे तिच्या शेजारी झोपून तिच्या नवऱ्यासोबत त्या कृतीला सामील झाले होते. दीदी पुढे म्हणाली, मला विश्वास बसत नव्हता की मी माझ्या स्वतःची लहान बहीण, जिच्यावर मी पोटच्या मुलीसारखे प्रेम केलं, जिच्या शिक्षणासाठी बाबांनी पैसे दिले, ती माझ्यासोबत असं करेल. आणि राहुल ज्यांच्यावर मी संसार उभा केला, त्यांनी माझ्या अवस्थेचं फसवले. मला हा सगळा प्रकार रंगेहात पकडायचा होता आणि तुमच्या दोघांनाही त्या पापाची जाणीव करून द्यायची होती. म्हणून मी या हॉलमध्ये गुप्त एक छोटा कॅमेरा लावला होता. त्या कॅमेऱ्यात तुमच्या दोघांची रोजची कृत्ये रेकॉर्ड आहे. माझ्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू वाहू लागले होते. मी जिजूंकडे पाहिले. ते अजूनही मान खाली घालून बसले होते. तो सस्पेन्स कॉल कशासाठी होता? पण मग रात्रीचा तो व्हिडिओ कॉल काय होता? मी विचारले. दीदींनी जिजूकडे पाहिले आणि म्हणाले, काल रात्री मी राहुलच्या समोर सगळे व्हिडिओ फुटेज प्ले केले. जेव्हा त्याचे स्वतःचे खरे रूप त्याच्यासमोर आले तेव्हा ते माझ्या पाया पडून रडू लागले, माफी मागू लागले. पण मला फक्त त्याची माफी नको होती. मला तुलाही या दलदलीतून बाहेर काढायचे होते. म्हणून मीच राहुलला जबरदस्ती की तू व्हिडिओ कॉल कर आणि असे नाटक करून जेणेकरून तू घाबरून इथे धावत येशील. आईला मी गावाचे खोटे कारण सांगितले, कारण मला आपल्या घरच्यांच्या गाणीत ओढायचे नव्हते. आणि सकाळी अपघाताचा खोटा मेसेजही मीच केला, जेणेकरून तुझ्या मनात जिजूंबद्दल असलेल्या आकर्षणाची जागा भीती आणि काळजी घेईन. दीदी उठली आणि माझ्याजवळ आली. तिने माझा हात हातात घेतला आणि पवित्र स्पर्श करून मला स्वतःची प्रचंड गुन्हा वाटू लागली. स्नेहा, तू अजून लहान आहेस. नुकतीच 12वी झाली. पुढचे संपूर्ण आयुष्य तुझ्यासमोर आहे. राहुल दिसायला सुंदर आहे. त्याने तुला कपडे घेऊन दिले, हॉटेलात फिरवले म्हणून आकर्षित झालीस. पण हा केवळ वासनेचा क्षणभंगूर खेळ होता. त्यांनी माझ्याशी लग्न केले आहे. माझ्या बाळाचे ते बाप आहेत. तरीही ते केवळ काही दिवसाच्या सुखासाठी तुझ्या भावनेशी खेळले. जो माणूस आपल्या गरोदर पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही, तो तुझ्याशी काय प्रामाणिक राहणार? आज जर मी हे पाऊल उचलले नसते तर समाजात आपली काय इज्जत राहिली असती? विचार कर, बाबांना हे समजले असते तर जिवंत राहिले असते का? दीदीचे प्रत्येक वाक्य माझ्या मनावर घाव घालत होते. पण ते घाव मला शुद्धीवर आणण्यासाठी गरजेचे होते. मला समजले होते की मी प्रेम समजत होते ते केवळ आकर्षण आणि चूक होती. जिजूंचा तो देखणा चेहरा आता मला अत्यंत सामान्य आणि फिकट वाटू लागला होता. खऱ्या आयुष्याच्या सौंदर्यापेक्षा चारित्र्य आणि नात्यातील संबंध, प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा असतो. हा धडा मिळाला होता. मी दीदीच्या पाया पडले आणि ढसाढसा रडू लागले. दीदी, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी वयाच्या आणि आकर्षणाच्या भरात वाहून गेले होते. मी तुझ्या संसाराचे शत्रू बनले होते. मला क्षमा कर, मी ओरडून सांगत होते.
दीदीने मला उठवले आणि माझे अश्रू पुसले. मी तुला माफ केले आहे स्नेहा, कारण तू माझी बहीण आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा कधीही कोणत्या नात्याची मर्यादा ओलांडू नको. स्वतःची नजर आणि नेहमी स्वच्छ ठेव. राहुलनेही त्याच्या चुकीची कबुली दिली आहे. आमच्या बाळासाठी मी त्यांना एक शेवटची संधी देत आहे. तिने तो पिवळा अनारकली ड्रेस माझ्या हातात दिला आणि म्हणाली, हा ड्रेस घे आणि आजच आपल्या गाडीत घरी परत जा. घरी जाऊन तुझ्या पुढच्या शिक्षणावर आणि भविष्यावर लक्ष केंद्रित कर. राहुल आणि माझ्यामध्ये काय घडले हे विसरून जा आणि पुन्हा कधीही आमच्या संसारात येण्याचा प्रयत्न करू नकोस. मी होकारार्थी मान डोलावली. मी तो ड्रेस घेतला, पण घालण्यासाठी नाही, तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीची आणि मिळालेल्या मोठ्या धड्याची आठवण म्हणून. मी त्याच संध्याकाळी हैदराबाद सोडले. ट्रेनमध्ये बसल्यावर मला जाणवले की माझ्या मनावरचे ते आकर्षणाचे जाळे पूर्णपणे निघून गेले होते. दीदीने मला पोलिसात न देता किंवा घरात तमाशा न करता अत्यंत समजूतदारपणे एका मोठ्या संकटातून आणि चुकीच्या मार्गावरून बाहेर काढले होते. मी मनाशी पक्का निश्चय केला की यापुढे माझे संपूर्ण लक्ष फक्त शिक्षणावर आणि एका सन्माननीय आयुष्यावर केंद्रित करेन. मानवी नाती आणि विश्वास किती मौल्यवान असतात हा धडा कायमचा मिळाला होता.